हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? मला माहिती आहे तुम्ही मजेत असणार. तर आज विषय काय आहे तुमचा मला सांगा. हं? तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. डेली सांगत जा. कोणावर काही व्हिडिओ बनायचे असेल ना सांगा. आज बघा एक लेकी सांगितलं. करू 2-3 दिवसांनी आरामात त्यांचं काय जातक बितक काढूया आणि व्हिडिओ करूया. आता काय आहे, यूट्यूबवर तुम्ही जर व्हिडिओ टाकत असाल आणि त्याच्याविषयी आम्ही काय बोललो, असं काय नाही की एकाला टोल एकाला, अरे बाबा आम्हाला जे दिसतं जे समोर येतं त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवतो. बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो? तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्या टाईम बघत असाल ना, तर व्हिडिओला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायचं. कमेंट नक्की करायचं. कमेंट करा. कोणाला घाबरू नका, मी आहे ना. कोणाला काय घाबरायचं. बरोबर आहे की नाही? कारण आपण कॉमेडीमध्ये मस्त मजा करत असतो. ज्यांना काय समजायचं ते समजतील. बरोबर आहे की नाही मैत्रिणीनो? तर आज माझा विषय काय माहिती आहे का? मला असा राग येतो ना, ते 4-4 बायका बसतात आणि ना बिचारे आजोबाला काम करवतात ना, तेव्हा मला जाम चिड येते. आता बघा, जर तुमच्या घरात 70 वर्षाचा किंवा 80 वर्षाचा कोणी असेल, तर तुम्ही त्याच्याकडे भांडी-बिंडी घासून घेणार का? आणि त्याला एकटं सोडून तुम्ही म्हणजे फिरणार का? नाही ना? आता काय आहे, लोकांना प्रश्न विचारतात, की असं असं कसं? तर सगळं प्लॅनिंग आहे बाबा. म्हणजे आजकाल आहे ना माणूसपेक्षा ना म्हणजे डेंजर व्यक्ती कोणच नाही. वाघ पण डेंजर नाही मी म्हणत, पण माणूस हा डेंजर असतो, पुष्कळ डेंजर असतो. आणि जर तो पैसे कमवण्यासाठी डोकं खर्च करत असेल ना, तर तो माणूस एकदम डेंजर असतो माणूस. कारण आहे ना पैशाच्या मागे धावणारा माणूस आहे ना एकदम डेंजर असतो. कारण पैसा हातात टिकत नाही कोणाच्या. कधीही काहीही करा, तो कसा ना कसा निसटतोच. पण असे काही आहेत माणसं जे पैशासाठी काही पण करतात. कोणाचाही मजाक उडवतात, कोणाची टिंगल उडवतात, काहीही करतात. पैशासाठी रात्री एखाद्या आजोबाला सुद्धा उठून बोलतील, की मला शिरा करून दे. म्हणजे याला करता नाही येत, पण त्या म्हाताऱ्या आजोबाला उठवून हा म्हणणार, की मला शिरा करून दे. तो बिचारा पण करून देईल बाबा. त्याला प्रेम म्हणतात त्याला. की एका व्यक्तीकडून आपल्याला काय पाहिजे असेल, प्रेम पाहिजे असेल आणि काहीतरी आदर पाहिजे असेल. फक्त पण हा आदर जो असतो फक्त यूट्यूब करताय. आपल्याला काय माहीत नाही त्याच्या मागे काय आहे. तर असंच त्या 4 बायका की 5 बायका एकत्र बसल्या होत्या आणि हे लोकं सगळे फिरून आले. फिरून आल्यानंतर बिचारे त्या आजोबांना किचनमध्ये पाठवलं आणि ह्या 4-5 बायका बाहेर बसून मस्तपैकी त्यांचं चालूच होतं. या हट्ट्याकट्ट्या 3-4 बायका आहे, या टप्प्याला जरा अक्कल नाही आली का? याच्या बायकोला उठ जा आणि जा. आता एवढी स्तुती करतात लोकं, की तुमच्या झोपडी असतेमध्ये एवढं छान असतं, एवढं छान करते. तुम्ही स्तुती करता तुमच्या बायकोची, की माझी बायको काय सुंदर करते, काय सुंदर. त्या बिचाऱ्या आजोबाला एक काय करून देता नाही आलं का या ढेबरीला? तुम्ही सांगा मैत्रिणींनो. हां? हिला काय करून देता नाही आलं का? मला पुष्कळ राग येतो मैत्रिणींनो. असं ना एज लोकांवर असं केलं ना, तो बिचारा म्हातारा असा करत असतो व्हिडिओमध्ये. तर असं का करतो तो? जर एखाद्या व्यक्तीला ना थकवा आला असेल ना, तर असं होतं, की किंवा त्याला वरवर काही काम दिलं असेल, तेव्हा होतं. बघा मैत्रिणींनो, आजकाल आहे ना, लोकं आहे ना पैशाच्या मागे पुष्कळ पळणारे असतात. पैसा करतात. आता मी सांगते तुम्हाला, या 3 बायकामधली कुठलीही एक बाई उठून घेऊन नाही करता आलं का? आता समजा मातोश्री नाही आहे, व्हेज आहे. मातोश्रीची ती कोण आहे ती पण व्हेज आहे. पण तुमची वधू, तुमची बायको मस्तपैकी बसली होती ना, त्या म्हाताऱ्याला पण वाटत असेल ना, की एकदा तुम्ही काय करून द्यायचं. बिचारा तुम्ही त्या दिवशी गोवाहून आले काय तुमच्या गावावरून आला आणि त्या बिचाऱ्याने जेवण-बिवण करून बसलं. त्याच्यानंतर तुमची बाहेरच हिंडी काय म्हणतात, हिंडफिरी आहे एक YouTubeमध्ये. तिच्यासारखंच तुम्ही फिरत बसला. बाहेर फिरत बसताना तुम्हाला त्या बिचाऱ्या आजोबाची अजिबात नाही आठवण आली आणि जेव्हा तुम्ही घरी आला तर तुम्हाला त्याच्या हातातून खायला टेस्टी फूड हवं. तुमच्या बायकोला जरा सांगा. जसं ती ते गावामध्ये करते तसं तुमची बायको पण आहे ना तिथे. तुमच्या जवळच आहे. तिला सांगा करून द्यायला. तुम्ही सांगतात ना तिचा हातात टेस्ट छान आहे म्हणून. त्या बिचाऱ्या आजोबाला का त्रास द्यायचा? शेवटी हा एकटाच येऊन बसला थाळीमध्ये.
त्या आजोबाचं काही दाखवलं ना, काहीच नाही दाखवलं. शेवटी हाच खात बसला. मैत्रिणीनं त्याच्यावर म्हणतो की मी इथे 500ला विचारली, 400ला दिली. तुझ्या थाळीचे रेटसुद्धा तू नाही कमी करत. लोकांनी सांगितलं तरी तू म्हणतो की ते असं नाही तसं नाही, तरी ते 500 रुपयाची बार्गेनिंग करून तू घेऊन आला 400 रुपयामध्ये. बरोबर आहे की नाही मैत्रिणी? मी जे तुम्हाला सांगते ते पटलं की नाही? हा स्वतःच्या बहिणीला एकदासुद्धा व्हिडिओमध्ये नाही दाखवत आणि बाकीच्या लोकांच्या तोंडावर असे मोबाईल फेकतो व्हिडिओ शूटिंग करताना. तुम्ही विचार नाही करू शकत मैत्रिणी, की काय माणूस आहे. म्हणतो वरून तुम्हाला ढकलेन काय व्हिडिओमध्ये तर खाली पडाल. अरे बाबा, लोक भडकतील, काय बोलतो तुझ्या सबस्क्रायबरांना, की असं मी ढकलेन आणि तुम्ही खाली पडाल. तू बोलू नको, तो ढाई काका तिकडेच आहे, तो तुला असं फेकेल तर तू सीधा वरती जाशील, खाली पण नाही पडणार. काय विचित्र माणूस आहे ना हा. मला तर काही समजतच नाही, म्हणजे काय ते इथे कांदे बटाटे भरले की काय, ते काय भरलं आहे मैत्रिणीनं. 2 वर्षापूर्वी ते ढाई काकाचा बड्डे होता 22 तारखेला मेमध्ये. तिथं मस्तपैकी त्याचा बड्डे बिड्डे केला होता. पण या वर्षी 22 मेला त्याचा बड्डे बिड्डे काहीच नाही. तर एक फोन करून तर दाखवायला पाहिजे होता की ढाई काकाचा बड्डे आहे म्हणून, एक व्हिडिओ कॉल करून. तेव्हा तर नाही बाबा, यावेळी आईचा बड्डे पण नाही, काही नाही, सगळं विसरलं. तेच म्हटलं मी, पैशाच्या मागे माणूस पळतोय आणि ह्या पैशासाठी जो माणूस पैशासाठी रिलेशन विसरतो ना, तो फक्त कामापुरती मामाच असतो. काम असेल तरच. तर माझ्या प्रकारे आता ढाई काका गावाला येणार आणि समजलं की नाही तुम्हाला मी काय बोलते, अर्थ झाला की नाही समजून घ्या. बिचाऱ्या हाल आहे ते ढाई काकाच्या आणखी. म्हणजे विश्वसनीय आहे हे सगळं. बायकोने दिलेला एक ड्रेस, अरे त्याने एवढं केलं आहे ना, त्याला एक ड्रेस नाही, तुम्हाला कितीतरी 20-25 शर्ट तर द्यायलाच पाहिजे. त्याने एवढं तो तिथे राहून त्या माजरेला. मी म्हणते हे लोक जेव्हा ह्यांच्या गावाला होते तेव्हा एक दिवससुद्धा ह्यांनी त्या ढाई काका आणि त्या ढिलूला नाही दाखवलं, एक दिवस नाही दाखवलं. आणि आता बघा किती विचित्र लोक आहे बाबा, पैशासाठी असं करतील. मला कधी मला आहे ना, म्हणजे असं वाईट वाटतं की देवाने ती बुद्धी का दिली फायद्यासाठी लोकांचा गैरवापर करण्याचा. त्या 70 वर्षाचा माणूस तो असं का करतो? त्याचा थकलेला असेल ना. आणि त्याचं हे एज आहे का मैत्रिणीनो काम करायचं? आता हा काय करणार, ह्या ढाई काकाला गावाला घेऊन जाणार आणि या ढाई काकाकडून पुष्कळ काम करून घेणार. बघा मी लिहून देते तुम्हाला. आता हे सगळे डिशेस दाखवतो ना, मग हळूहळू बोलणार की ढाई काकाच्या हातचं हे, ढाई काकाच्या हातचं ते, ढाई काकाच्या हातची काय शिरा, सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये ढाई काकाच्या हातचा शिरा. बघा मी लिहून देते, हे सगळं होणार. आणि त्या बिचाऱ्या एज झालेल्या माणसाचं ना, जेवढं उरलेलं आहे ना ते पण घालून देणार. का? पैशाची हाव. माणसाला पैशाची हाव लागलेली आहे माहिती आहे ना. आणि हे काल परशी भूताची स्टोरी आहे ना, तुम्ही गुगलमध्ये तुम्ही यूट्यूबमध्ये सर्च कराल, ह्यांनी जो विषय सांगितला ना तो सेम विषय तुम्हाला तिकडे भेटेल. सगळं कॉपी पेस्ट आहे ह्या लोकांचं. रेसिपी A to Z अगोदर दाखवल्या होत्या ना, सगळ्या संजोतच्या होत्या. संजोत बघा तुम्ही त्याच्या यूट्यूब चॅनलवर जा, संजोत, त्याच्या चॅनलचे A to Z रेसिपी यांनी ढापलेल्या आहेत. आणि काल परशी भूताची स्टोरी होती ना, भूताची का मी सांगते तुम्हाला, कारण हा ते थोड्या दिवसांनी माथेरानला फिरायला जाणार होते. आणि नाव नका घेऊ का म्हटलं, कारण ही स्टोरी जी आहे ना माथेरानची होती. माथेरानची स्टोरी जी ही त्यांनी परशी सांगितली होती ही यूट्यूबमध्ये आहे आणि मी सगळी ऐकली आहे. मी कुठल्याही चॅनलचं नाव नाही सांगणार, तुम्ही शोधा कुठेही ती तुम्हाला भेटेल. मला नक्की कमेंट करून सांगा की ताई तू खरोखर बोललेली आहे. जी स्टोरी ती सांगत होती ना की आम्ही फिरायला गेलो होतो, ते कारवरती बाई येऊन बसली, किचन रूममध्ये येऊन बसली, बाथरूममध्ये येऊन बसली, असं काहीतरी फेकलो. सगळं स्टोरी जी आहे ना, सगळी स्टोरी
यूट्यूबमधून दाबलेली आहे. बाकीचं कंटेंट हवं होतं. तुम्ही बघा आता कंटेंट काय झालेलं आहे. अगोदर थाळ्या दिसायच्या, थाळ्या नाही, अगोदर आईच्या हाताने केलेल्या डिशेस दिसायच्या, त्याच्यानंतर थाळ्या आल्या, त्याच्यानंतर हे आलं, त्याच्यानंतर आता खालच्या दर्जाची भूताची स्टोरी. चॅनलची हालत तुम्ही बघा. बाकीचं काय नाही मैत्रिणीनो. मी जे बोलली ना आज एकदम, आता लोक बोलतील तुला काय करायचं आहे, त्यांच्या घरचा आहे ना, त्यांच्या घरचा आहे हो, बट हा जे त्यांनी व्हिडिओ टाकला ना तो यूट्यूबला विकलेला आहे. आणि यूट्यूबमध्ये ज्याने तो व्हिडिओ सोडला तर तो प्रॉपर्टी झाली यूट्यूबचं. आणि त्याच्यामध्ये यूट्यूबने अधिकार दिलेला आहे की तुम्ही कुठल्याही, जर तुम्हाला काही पॉईंट पटत नसेल ते बोलायचं. ठीक आहे ना. बाकीचं काय नाही माहिती ना. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि ना तुमच्या घरी जे एज पीपल असतील ना त्यांच्याकडून जरा छान करून करा, त्यांना मदत करा, त्यांच्याकडे काम करून घेऊ नका. बाकीचे काय निर्लज्ज आहेत, त्यांना फक्त पैसा हवा, पैशाच्या मागे पळतील. मग एक दिवस पैसाच पळून गेला मग गपचूप बसतील. पैसा बोलताय हो, पैसा बोलताय. तर काय नाही, गोड गोड बोलायचं, एक शर्ट फेकायचं आणि 100 थाल्या करून घ्यायच्या. असं करतील, असं करेल हा, सांगता येत नाही. बघा तुम्ही, वेट अँड वॉच. बाकीचं काय नाही माहिती ना. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड कमेंट करायचा. बाय बाय.